तो या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. 4 षटकार सामना असेल. यातून एक संघ नक्कीच पुढे वाटचाल करेल. पहिला बॉल दीपेश यांचा राईट मोडतो विकेटचा मारा. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये मुस्ताविंग झाला आणि सुंदर झेल इकडे वैभव यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. पहिला चेंडू पहिला हादरा बसतोय. मिस्टर कल्पेश बॅक टू डग आउट गॉन. बघा कल्पेश पाहिले तर शून्याचा चष्मा घालून डगावच्या आशाला पोहोचलेत. ओव्हरपिच चेंडू होता. बघा मोठा फटका खेळण्याची नक्कीच संधी होती परंतु चेंडूने उंची जास्त घेतली लांबी कमी आणि पाहिलं तर तंबूच्या आशाला उमेश यांना येताना कल्पेश यांना येताना पाहतोय. परंतु आता न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर उमेश वरखंडे येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. नव्याने उभरता सितारा पाहतोय या बंगले संघातून. उमेश स्ट्राईक वरती असतील. यावेळेस आपण पाहतोय फक्त आणि फक्त पुश केलं आणि खुश केलं आपल्या संघाला. सत्ताचा आणि संघाचं खातं ओपन करतोय इकडे उमेश एक या आकड्यावरती. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसरा चेंडू पाहिला तर सिंगल आली आहे. आता न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती मिस्टर प्रतीक येतोय. एका डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय. बघा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव पाहिलं तर थोडंसं फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर 3 शतरषक 30 सर्कलच्या बाहेर असतील. आपण पाहतोय एक मिड विकेट रिझनमध्ये शतरषक आहे. लॉंग ऑफ मध्ये एक शतरषक पाहतोय आणि एक लॉंग ऑन मध्ये एक शतरषक पाहतोय. म्हणजे चांगलं शतरषक फील्ड सजवलंय यावेळेस पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर. तर पाहतोय डावखुराचा फलंदाज आहे त्याच कारणास्तव पाहिलं तर राईट राऊंड विकेटचा मारा यावेळेस करताना पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅक होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता पण यष्टांच्या मागे हा चेंडू निघून जातोय. चांगलं बॅकअप होतं. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पंच बॅटला लागलाय का यस 22च्या या 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. बघा बॅटला चेंडू अजूनपर्यंत ब्रश झाला नाही परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहतो आपण दोन्ही बॅटरमध्ये. या 2 धावेची धावफलक पाहतोय आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. बाईच्या 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या आहेत. पुढचा बॉल दीपेश यांचा यावेळेस सोडून दिला. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता. पंचांचा इशारा पाहतो आपण वाईटचा आलाय. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागली जाते. बघा प्रतीक एक धडधाकटीचा फलंदाज आपण पाहतोय परंतु त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. ती भूक आहे बंगली संघाला. ती नक्कीच पूर्ण केली जाईल का प्रतीकांच्या मार्फत. यावेळेस लोअर फुलटस बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता. फटका तर फसला. चेंडू हवेत आहे. शतरषक चेंडूच्या खाली येतोय. पुन्हा एकदा वैभव आणि सुंदर झेल इथे कंप्लीट करताना पाहतोय. अजून एक विकेट पाहतोय आपण तंबूच्या आशा जाताना पाहतोय. तेजस जाधव तर तेजस्वी जाधव यांनी
आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया करून आमच्याशी संपर्क साधायचा आहे. बघा पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर दोन महत्त्वाचे खेळाडू पाहिलं तर तंबूच्या आशाला जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे प्रतीक आणि कल्पेश पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद झाले आहेत. परंतु आता न्यू बॅटर आपण पाहतोय समीर येतोय. समीर भुरकुड. बघा एक समीर भुरकुड अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा या संघातून खेळताना पाहतोय. परंतु हा लेफ्टी बॅटर आहे समीर भुरकुड, बंगली संघातून खेळताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. परंतु पंचांचा इशारा पाहतो मग वाईटचा येतोय. वाईट +1 म्हणजे यात मिळतात 2 धावा. बघा वाईटचा इशारा आला आहे. 2200 रुपयामध्ये एक सिंगल धावाली म्हणजे या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेशी धावफलक पाहता आपण 6 वर जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे या पहिल्या षटकातील. उमेश येतोय स्ट्राईक वरती. उमेशकडे कॅलिबर आहे. मोठे फटके खेळण्याचे नक्कीच प्रयत्न केला जाईल या पहिल्या षटकामध्ये, कारण पॉवर षटक आहे आणि पॉवर षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. हाफ ट्रॅकवर होता यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचं कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल इथे कंप्लीट होताना पाहतोय. या सिंगलच्या मधीने धावफलक आपण पाहतोय 7 वर जाऊन पोहोचते. सेवन रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. येस 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर ती थोडीशी साईडला करायची. आमच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला जी 4 व्हीलर आहे खेळाडू कक्षाच्या मागे, ती कृपया करून थोडीशी साईडला घ्यायची आहे. फिल्डरला थोडासा त्रास होतोय. पंकजजी भोईर कृपया करून सहकार्य करायचे आहे. आपली 4 व्हीलर ती थोडीशी पुढे घ्यायची आहे, कारण आम्हाला थोडासा अडथळा निर्माण होतोय. पण एकदा आपण मॅच मध्ये येतो. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. षटक संपते पहिलं. आणि पहिलं षटक पाहिलं तर पहिलं षटक चांगलं हाताळलं यावेळेस. पाहतोय आपण बेलकडी संघाने चांगलं षटक हाताळलंय. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 7 वर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. 7 धावा झाल्या आहेत. परंतु इथून पाहिलं तर अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये कमीत कमी 50 ची गाठावी लागेल बंगली संघाला. कारण बंगली संघाला जर एक फायटिंग टोटल, एक चांगलं टोटल जर उभं करायचं असेल तर नक्कीच 50 चा आकडा पार करावा लागेल. कारण या विकेटवरती 40-45 धावा खूप सोप्या वाटतील चेस करताना. परंतु आता दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय वैभव येतोय, ज्याने 2 झेल सुंदर झेल घेतले होते. तोच वैभव येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वैभव येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. उमेश स्ट्राईक वरती. हाफ ट्रॅकर होता. फटकाचा फसला चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या अटॅम्पमध्ये नाही तर दुसऱ्या अटॅम्पमध्ये सुद्धा हा झेल सुटलेला पाहतोय. बघा जीवनदान इथे मिळते उमेश वरखंडे या बॅटरला. इथे पाहुण्यांचे आगमन झाले. मंगलजी चौधरी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आमच्या VIP कक्षामध्ये.
येऊन स्थानपन्न झाल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय या आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच आहे पहिल्या राऊंड मधील. एका बाजूला बंगली संघ पाहतोय, एका बाजूला बेलकडी संघ पाहतोय, म्हणजे एक वसई पश्चिमेतील संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला एक पूर्वेकडील संघ आहे कामन परिसरातील. स्ट्राईकला येतात समीर, लिफ्टी बॅटर आपण पाहतोय. यावेळेस बघा चेंडू सरळ जातोय झोन मध्ये, डिक्लेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. बघा त्या साईडला फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. जर तुम्ही ऑन साईडला जर खेळायला गेले स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये तर नक्कीच तुम्हाला 2च धावा मिळतील. की तुम्हाला थोडंस स्क्वेअर लेग किंवा मिडल रिजन मध्ये हे फटके सजवावे लागतील तर तुम्हाला कुठेतरी मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल. या 2 धावेचे धावफलक पाहता पण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, फटका चांगला आहे, चेंडूने उंची सुद्धा घातली आणि लांबी सुद्धा. षटकार आलाय समीर बुरकोड यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा षटकांची भूक होती ती षटकारच्या भूक मिटवल्या, धावांची भूक इकडे मिटवली गेली आहे समीर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा समीर स्ट्राईक वरती आहे तर वैभव याचे ते आक्रमण केलंय. यावेळेस लेगस्टिक सोडून जाणारा बॉल होता, चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये. यस पंचांनी भीमरसाठी रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल, काय घडते काय बिघडते पाहूया आपण. हा चेंडू भीमर आहे की नाही. बघा अजून सुद्धा आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे, थोडंसं क्लोज आहे कॉल. बघूया आपण तिसरे पंच आपल्याला कळवतील काय घडते काय बिघडते. यस फेअर डिलिव्हरी असेल, परंतु हा चेंडू वाईड असेल. यस वाईड +1 म्हणजे या 2 धावा इथे ऍड केल्या जातात स्कोअर कार्ड मध्ये. वाईड +1 ही 2 धावा. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय, मुस्ताफिजला चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे परंतु बघा त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे, झेल उडाला होता. जो डेंजरस बॅट्समन आहे समीर बुरकुड यांचा झेल उडाला होता, हा झेल सुटलाय. कॅच सुटलाय का हा मॅच सुटलाय, कारण बघा या 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेचे धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय, गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढलाय, चेंडू जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 यस थँक्यू डीजे. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल
या दुसऱ्या षटकातील. या षटकामध्ये धावा खोऱ्याने आल्यात. बघा मोठे फटके आले तर नक्कीच समीर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस फुल पॉवरफुल 6 षटकार. 2 बॉलचा इशारा सुद्धा आलेल्या पंचांकडून. थँक्यू डीजे. चला बॉल द्यायचा आहे. तसं बॉल सुद्धा आलेला आहे. पंच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलाय. बघा 7 आलाय. 7 धावा आल्यात. या 7 धाव्यांची धावफलक पाहता 27 वर जाऊन पोहोचते. 31 वर जाऊन पोहोचते. 31 धावा स्कोर कारवरती लागल्या जातात. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल वरती मोठा फटका येईल का समीर यांच्या बॅट मधून. यावेळेस फ्री हिटचा बॉल बघा. शफल जास्त झाले होते. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर समीर बोरकुड यांनी, परंतु पहिला तर बॅट बॉल संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल आलाय. षटक संपते. दुसरा 2 षटकात समाप्ती. धावसंख्या पाहतो पण 31 वर जाऊन पोहोचते. 31 रन्स ऑन बोर्ड. चला यानंतर होणार सामना असेल एमबी स्पोर्ट्स बागपाडा. त्याच्या समोर असतील वाघोबा स्पोर्ट्स गोराजपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. वाघोबा स्पोर्ट्स गोराजपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती आणि टॉस साठी आपले कर्णधार सुद्धा पाठवायचे आहेत. अक्षय येतोय. तिसरा षटक हाताकडे. यावेळेस उमेश पहिलाच बॉल पुल केलाय. बॉलला सरळ पाठवलाय. बॉन्डलनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बघा षटकारची बोलीभाषा यावेळेस केली जाते उमेश आणि समीर यांच्याकडून. पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता उमेश यांनी, परंतु बॅटन बॉल इतका चांगला संपर्क झाला नाही. चेंडू बॅटला ब्रश झाला होता. नक्कीच एक धाव येताना पाहतोय. सिंगल धाव येते. या सिंगलच्या साह्याने धाव फलक पाहतो पण 38 वर जाऊन पोहोचते. 38 धावा लागल्या जातात स्कोर कार्ड वरती. बघा पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला होता गोलंदाज दीपेश यांनी, परंतु वैभव यांचं षटक खूप महागडं षटक आपण पाहिलं. 24 धावा पटकावल्यात मागच्या षटकामध्ये. यावेळी बघा गतीमध्ये मिश्रण केलं होतं. परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केली होती गोलंदाज पाहतो पण अक्षय यांनी. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पहिल्या अक्षयांना कमबॅक करताना षटक आपण पाहतोय. कारण पहिल्या चेंडू षटकार आला त्यानंतर पाहिलं तर 2 सिंगल आल्यात. म्हणजे कमबॅक केलं या षटकामध्ये सुद्धा. बघा दुपारचं सत्र चालू आहे. दुपार सत्रामध्ये या रगरगत्या उन्हामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय दीपे. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील उमेशसाठी. यावेळेस मुस्तामिकला चेंडू हवेत आहे. शतक चेंडूच्या खाली येतोय आणि यावेळेस होत नाही चुकी. पाहता पण उमेश बुरकुड यांच्या खेळी लागतोय. सॉरी उमेश वरखंडे यांच्या खेळी लागतोय पूर्णविराम. विकेट डाऊन होताना पाहतोय उमेश. बॅक टू डगआउट गॉन. चार बॉलचा खेळ संपला. सुद्धा पाहिला तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. आणि या षटकात विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि न्यू बॅटर पाहतो आपण सूरज काथे येतोय. न्यू बॅट्समन आपण पाहतोय सूरज. अजून एका बंगली संघातून चांगला खेळाडू आपण पाहतोय. थोडंसं उशिरानं येताना पाहतोय सूरजांना. पहिलाच बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा पाहतो पण वाईटचा आलाय. एक अवांतर धाव अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड.
जी आवश्यकता होती ती आवश्यकता नक्कीच इकडे पूर्ण केली जाते. 40 धावसंख्येवरती लागले जात आहेत, स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. यावेळेस बघा हाफ ट्रॅकवर होता, बॅट अगोदरच फिरली होती सूरज यांची आणि पहिल्या तर बॅट बॉल संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे या तिसऱ्या षटकातील. अक्षयांचा विचार केला तर अक्षयने षटकार खाल्यानंतर चांगली गोलंदाजी केलाय. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय अक्षय या बॉलरने. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता. मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटर सूरज काते यांनी, परंतु 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. षटक संपते तिसरं आणि 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 41 वर जाऊन पोहोचते. 2-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. चला आता गरज आहे इकडे विकेटवरती पाण्याची आणि आम्हाला आहे गरज एका समुद्र गाण्याची. डीजेकडे वळूया आपण, एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी, तुझे दसऱ्याची वाट बघता हो, आम्हासाठी ती दसरा दिवाळी, आम्हासाठी ती दसरा दिवाळी. सदली आई सदली सोन्याला नाटाली, सदली आई सदली सोन्याला नाटाली, वाटकी सवय सरीला आईला थँक्यू डीजे. यस 3 धावाची पेनल्टी लागली जाते कारण मला वाटते मोबाईल फोन 12 खेळाडू घेऊन गेला होता, पाण्यासोबत मोबाईल सुद्धा घेऊन गेला होता. 3 धावांची पेनल्टी लागली जाते. बॅटिंग करणाऱ्या संघाला पेनल्टी लागली जाते. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय. यावेळेस स्टामिंग झालाय, चेंडूने उंची जास्त घातलाय, लांबी कमी, स्वतः चेंडूच्या खाली आणि बघा त्याच्याकडून होते चुकी. समीर यांच्या पहिल्याच बॉलवरती झेल इथे ड्रॉप होताना पाहतोय आणि बघा इथे दुखापत झाली आहे. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण, समीर थोडेसे पडलेले पाहतो आपण. ओके, थोडंसं मला वाटतं क्रॅम्प आला असेल पंच. चला आमचे डॉक्टर फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे. बघा दुपार सत्रामध्ये जास्त ऊन आहे. बघा थोडंसं मला वाटते दुखापत जाणवते बॅटरला, क्रॅम्प आला असेल. चला यानंतर होणार सामना एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा कर्णधार कृपया करून संपर्क साधायचा आहे आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. यस बागपाडा संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत, महेशजी भडांगे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. इन ॲक्शन मध्ये त्यांना सुद्धा पाहिलं आपण पुढच्या मॅच मध्ये. यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवावी लागेल कारण स्लॉग होतं षटक चालू आहे. शेवटचं आपल्या स्वतःकडे ठेवावी लागेल कारण स्लॉग होतं षटक चालू आहे. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलवरती मोठे फटके समीर यांच्या बॅटमधून नक्कीच येताना पाहतील कारण समीर आता सेट झालेले आहेत. त्यांना चेंडू सुद्धा फुटबॉल सारखा दिसत असेल यात काही शंका नाही, परंतु शेवटच्या 4 बॉल इथे खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं असेल समीर यांच्यासाठी सुद्धा कारण धावा पाहिल्या 45 वरती जाऊन पोहोचलेले आहे. इथून एखादे 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल या 4 बॉलवरती. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा थोडीशी दुखापत मला वाटते जाणवते समीर. लेग बाईचा इशारा पंचांचा सुद्धा येतोय. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल येताना पाहतोय. एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय 46 वर जाऊन पोहोचते. 46 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. बघा जास्त दुखापत मला वाटते समीर यांना जाणवते कारण धावताना सुद्धा थोडंसं त्यांना प्रॉब्लेम मध्ये पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस बघा
पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांनी सांगितलं इम्पॅक्ट थोडासा लेग स्टम्पच्या बाहेर आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा डॉट चेंडू येताना पाहतोय. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये कमबॅक केलाय समीर हाडळ या गोलंदाजांनी. अप्रतिम षटक हाताळलाय. यावेळेस लोअर फोल्डर्स बॉल होता, स्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा वैभव चेंडूच्या खाली येतोय आणि वैभव कडून चुकी सातत्याने झाली नाही आहे या इनिंग मध्ये आणि सुंदर झेल वैभव यांच्याकडून होताना पाहतोय. विकेट डाऊन होते, अजून एक गडी पाहतोय, तंबूच्या आशाला जाताना पाहतोय. संदीप येतोय, न्यू बॅटर. शेवटचा बॉल फेस करण्यात संदीप येतोय. संदीप आहे का सुदीप? सुदीप येतोय, सुदीप येतोय. अजून एक डावखुरी आता फलंदाज पाहतोय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी बघा सूरज यांच्या जागेवरती सुदीप जर नक्की आले असते तर समीर यांना एक चांगली साथ मिळाली असती. आज पाहता पण सूरज यांचं थोडंसं बॅट फॉर्म चालू होता. त्याच्या बॅटमधून नक्कीच मोठे फटक्याची गरज होती, ती मोठे फटके आले नाही आहेत. शेवटचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये. आता पण फिल्डर आहे तिकडे. एक धाव झाले, दुसरा धावायचा प्रयत्न सुद्धा इथे कंप्लीट होतोय का? यस, दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती आणि 49 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे ओम साई बंगली या संघाने. चला आपण टॉस करण्यासाठी वळूया. आमच्यासोबत जोडले गेले तर 2 कर्णधार, एका बाजूला MB स्पोर्ट्स बागपाडा, दुसऱ्या बाजूला वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा, दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय मंगलजी चौधरी साहेबांना आम्ही आमंत्रित करतोय. त्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. बागपाडा संघाचा कॉल असेल. छाप असा कॉल आहे, छाप आलेला आहे. मानवींना विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. महेश, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या ग्राउंडवरती तुम्ही सातत्याने खेळतायत, जास्ती काय अनुभव नाही आहे या ग्राउंडचा. बरं वाटते थोडी, पण तुम्हाला आयोजन नियोजन कसं वाटते आई माऊली नागले संघाचं? आयोजन नियोजन एकदम मस्त आहे, पण थोडंसं मागे जे आहेत ना थोडे प्रॉब्लेम वाटतंय. बघूया आता, फिल्डिंग करताना थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. नक्कीच बॅटिंग घेतलंय तुम्ही आणि बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारली जाईल तुमच्याकडून? आता लक्ष तर जास्त मोठा प्रयत्न करू, जास्तीत जास्त 40 ते 50. असे कोणते बॅटर आहेत तुमच्यामध्ये जे 40 ते 50 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्याकडून? संदीप आहे, जयदीप आणि हर्षद. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलाय तर गोरातपाडा संघ टॉस जर जिंकला असता तुम्ही, तुमचा निर्णय काय असता? 17 म्हणजे तुमचा मनासारखा निर्णय लागलेला आहे. फिल्डिंग करताना तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल बागपाडा संघाला? 35 ते 40. असे कोणते गोलंदाज आहेत जे तुम्हाला मदत करतील 35 ते 40 धावापर्यंत रोखण्यासाठी? रोहित आहे, सनी, अंकुश, मी आहे. नक्कीच म्हणजे चांगली बॅटल आम्हाला पाहायला मिळेल. हो. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल.
टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की बागपाडा संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि गोरखपाडा संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केले आहे. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा चालू होईल. तोपर्यंत आपण चालू असलेल्या मॅचमध्ये पुन्हा एकदा वळूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आई माऊली स्पोर्ट्स नागले आयोजित आई माऊली चषक 2026चा हा महासोहळा पाहतोय. आता पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा 5वा सामना पाहतोय. पहिल्या फेरीतील 5वा सामना. एका बाजूला आपण पाहतोय बंगलीचा संघ पाहतोय ज्याने 48 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय कल्पेश आला आहेत आणि कल्पेशाचा पहिला चेंडू तेज तर्रार गतीवरती स्वार होता हा गोलंदाज. पहिला चेंडू बीट केला बॅटरला. दोन सलामीचे फलंदाज पाहतोय आपण नितेश आणि भावेश. स्ट्राईकला आपण पाहतोय नितेशांना. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क होता. पहिला चेंडू डॉट आलाय. कल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस बघा गती होती. गतीमध्ये बॅटरला बीट केला आणि यष्ट्यांचा वेळ इथे गोलंदाजाने घेतलाय आणि पाहतो पहिला हादरा बसतोय. आदरणीय सन्माननीय शेलारदादा यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा आमच्या कृपया करून या मॅचचा आस्वाद आमच्या VIP कक्षामध्ये येऊन बसून घ्यायचा आहे. नक्कीच त्यांच्या गावच्या संघाला आज सपोर्ट करण्यासाठी आले आहेत शेलारदादा. नक्कीच त्यांना सुद्धा आपण आमंत्रित करतोय. कल्पेश यावेळेस आफ्टर होता फटकाचा फसलाय. चेंडू हवेत आहे. शतक चेंडूच्या खाली येतोय आणि बघा इथे चुकी 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 होताना पाहतोय. साधा सोपा झेल इथे सुटला गेला आहे. जीवनदान मिळते आणि बघा 3 धावांची पेनल्टी होती. जे आता धावफलक पाहता मग 5 वर जाऊन पोहोचलेला आहे. तीन धावांची पेनल्टी होती. त्या 3 धावा ऍड केल्या जात आहेत. कल्पेश यावेळेस बघा पुन्हा एकदा गतीमध्ये बॅटरला बीट केलं होतं. न्यू बॅटर आपण पाहतोय दीपेश आलेत आणि दीपेशांनी पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. एक जीवनदान मिळालंय दीपेशांना. बघा 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या आणि 3 धावांची पेनल्टी होती. म्हणजे त्या 3 धावा मिळून 5 धावा झालेल्या आहेत. यावेळेस पाहतो आपण बॅटच्या टोला चेंडू ब्रश झालाय. चेंडू जातोय गलीमध्ये. फिल्डर तिथे होते. चांगलं शत्रक्षण पाहतोय त्यांच्याकडून. एक सिंगल येते. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ संपल्या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? कारण पाहतोय एक लेफ्टी बॅटर आलाय. लेफ्टी राईटचं कॉम्बिनेशन नक्कीच ठेवलं जातंय बेलकडी या संघाकडून. बघा थोडीसं फिल्डिंगमध्ये सुद्धा परिवर्तन करताना पाहतोय. आपण पाहतोय मिड विकेट रिझनमध्ये एक डीपमध्ये फिल्डर पाहतोय. एक लॉंग ऑनमध्ये एक लॉंग ऑफमध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनमध्ये आपण पाहतोय सूरज काठे यांना. लॉंग ऑफमध्ये उमेश आहेत. शेवटचा बॉल यावेळेस तेज तर्रार बॉडी लाईनवरती हा चेंडू हाताळला होता. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते ती 6 आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
थँक्यू डीजे. बघा 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. इथून पाहायला गेलं तर 48 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. 6 धावा इथे लागल्या गेल्या आहेत. बघा जर त्या पेनल्टीच्या 3 धावा नसत्या लागल्या गेल्या तर नक्कीच इकडे या स्कोर कार्डवरती धावफलक काहीतरी वेगळं असतं. परंतु त्या पेनल्टीच्या 3 धावा ॲड केल्या त्याच कारणास्तव पाहिलं तर या 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत बेलकडे संघाच्या. उमेश होतोय न्यू बॉलर. उमेशचा पहिला बॉल स्लॉटमध्ये होता. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. कल्पेश पुन्हा एकदा फेममध्ये त्याला पाहतोय. त्यांच्याकडून होताना पाहत नाही आपण चुकी आणि अजून एक विकेट पाहतोय पण घरात होताना पाहतोय. बघा विकेट आली आहे. महत्वाची विकेट सुद्धा मिळवली गेली आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर वैभव येतोय. वैभवांच्या कामगिरी पाहिली तर म्हणजे मागच्या सत्रामध्ये पाहिले तर सुंदर कामगिरी केली होती. गोलंदाजी थोडीशी खराब झाली होती परंतु फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम हाताळला होता. 3 झेल त्यांच्याकडे आले होते. 3 झेल सुंदररित्या त्यांनी कंप्लीट केले होते. परंतु आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना चांगली फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल बेलकडी संघाला. उमेश यांच्या पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर विकेट गारद झालाय. चला जास्त वेळ खर्च करू नका. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस बघा गती होती परंतु दिशाहीन चेंडू हाताळलाय गोलंदाज उमेश यांनी आणि वाईटचा सर पंचांचा आलाय. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. कल्पेश यांचा विचार केला पहिलं षटक कल्पेश यांनी हाताळलं होतं. बॅटिंग आज कल्पेशची चांगली झाली नाही परंतु गोलंदाजी आणि फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनी परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. यावेळेस पाहिलं तर डॉट चेंडू आलाय उमेश वरखंडे या गोलंदाजाचा. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर वैभव यांनी परंतु बॅटर बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिलं तर डॉट आलाय. सातत्याने डॉट आणि डॉट त्याला पाहतोय. एक्स्ट्रा चेंडू हाताळलाय गोलंदाज उमेश यांनी एक परंतु त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय. बघा इथून वैभव यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय. फ्रंटफूट वरती आणायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं असेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय विकेटच्या मागे सरळ डी झोन मध्ये 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन आहे तिकडे 2 धावा इथे ऍड केल्या जातात डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या पाहतो आपण 9 वर जाऊन पोहोचलेले आहे. बघा मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर मागच्या सत्रामध्ये पाहिलं तर पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं परंतु वैभव यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं समीर यांनी. तशीच कामगिरी आहे यावेळेस उमेशवरती आक्रमण करावं लागेल बेलकडी संघाला कारण आता तुम्ही जर मोठे फटके नाही खेळले तर तुम्हाला थोडंसं प्रेशर नक्कीच जाणवलं जाईल. यावेळेस बघा पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होतोय परंतु बघा वाईट इशारा वाटते वाईटसाठी नक्कीच हा प्रेशर पंचांवरती टाकला गेला होता विकेट किपर यांच्याकडून परंतु त्याचा कोणताही प्रभाव आमच्या पंचांवरती पडला नाही आहे. वाईटचा इशाराला एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धाव संख्या 10 वर जाऊन पोहोचते. 5वा चेंडू षटकातील. यावेळेस ड्राईव्ह केला ऑफ साईडला पाहता पण लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये प्रतीक आहे त्याच्याकडून थोडंसं फंबल झालंय पण तो एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. धावसंख्या पाहतो पण 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड.
शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. उमेश यांचं षटक पाहिलं तर चांगलं आहे, परंतु अवांतर चेंडू जास्त हाताळलेत उमेश या गोलंदाजाने. शेवटचा बॉल असेल लॉंग रनअपने हा गोलंदाज आपण पाहतोय. जवळजवळ 14 ते 15 पावलाचं रनअप असेल उमेश या गोलंदाजाचं. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहेत. कल्पेश पुन्हा एकदा फेममध्ये आले होते, त्यांच्याकडून थोडंसं चुकी झाली. कॉलिंग थोडंसं गडबडलं होतं, त्याच कारणासोबत हा झेल सुटला आहे आणि 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावांचे धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. षटक संपले दुसरं. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 13. एका गडीच्या मोबदल्यामध्ये, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडूमध्ये समीकरण पाहतोय आपण. 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता होती. आता पाहतो 11 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून पाहायला गेलं तर 6 षटकांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. समीकरण आपण पाहिलं तर थोडंसं सोपं आहे. वैभव स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहतो आपण, ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. चेंडू जातोय गॅपमध्ये. थोडंसं पाहतो आपण आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट होतात. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये काय घडते काय बिघडते पंच आम्हाला कळवतील. कोणता फलंदाज बाद असेल यास तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. तिसरे पंच पुन्हा एकदा आपण पाहतोय, इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पण तिसरा धावाचा प्रयत्न केला होता आणि कोणता बॅटर आउट आहे हे तिसरा पंच आपल्याला कळवतील. बघा भावेश रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आशा जाताना पाहतोय. थँक्यू.
बघा रनआउटच्या मध्ये गाडी गारज झालाय. वैभव पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती यांना पाहतोय, परंतु आपण पाहतोय अक्षय आलेत मॉन्स्ट्राईक एंडला. यावेळेस दांडी गुल, फलंदाज बाद, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. समीर येतोय न्यू बॅटर, आपण पाहतोय समीर ज्याने शेवटच्या षटक अप्रतिम हाताळलं होतं. यावेळेस पाहतो आपण गॅपमध्ये चेंडू घेऊन काढला, चेंडू जातोय सरळ. बघा तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झाले उमेश यांच्याकडून. बघा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक धावत गेल्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण उमेश यांच्याकडून. प्रतीक पुढचा बॉल घेऊन यावेळेस बिमार हाताळलाय. पंचाचा नो बॉलचा इशारा. आता नक्कीच हेलिकॉप्टर फिरलं जाईल पंचाच्या डोक्यावरती. फ्री चा इशारा पंचांचा येतोय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी आता बॅटर पाहतोय पण समीर यांच्याकडे येताना पाहतोय. फ्री हिटचा बॉल असेल. नो +1. यावेळेस बघा फ्री हिटचा बॉल सरळ जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी 2 धावेसाठी. बघा मागच्या चेंडूवर सुद्धा बायचेर मध्ये 2+1 धावा आली होती, 2 धावा आल्या होत्या आणि या फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा 2 धावा आल्यात. बघा आता इक्के दुक्के से कुछ काम नहीं होगा, छक्के और चौके की बरसात करनी पडेगी. परंतु मोठे फटके आले नाही आहेत यावेळेस बेलगडी संघाकडून. प्रतीक पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर, हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका फसला, चेंडू हवेत. सूरज चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघा 2 क्षेत्ररक्षक होते कल्पेश आणि सूरज, परंतु त्यांच्या मधोमध हा चेंडू पडला. 2 धावा कंप्लीट झाला. तिसरा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय का? नाही होत. तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये अक्षय पाहतो आपण, तंबूच्या आश्रय जाताना पाहतोय. रनआउट चौकामध्ये गडी गारत होतोय बेलकडे संघाचा. यस थँक्यू डीजे. 6 चेंडू 26 धावा. 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथून 4 मोठे फटके 4 षटकार खेचावे लागतील. होत्याचं नव्हतं करावं लागेल इथे बॅटरला. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे इथून जिंकण्यासाठी. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल आणि संघावर सुद्धा विश्वास दाखवावा लागेल. गावासाठी खेळावं लागेल यावेळेस समीर या बॅटरला. कारण आता पाहायला आपण 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. इथून 4 मोठे फटके 4 षटकार खेचावे लागतील. 4 षटकार येतील का? सामना विजयी होईल का? कोणता ट्विस्ट या सामन्यामध्ये होईल का? या 6 चेंडूवरती आपल्याला समजेल. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला खेळायला फटका सजवलाय. चेंडू जातोय एका टप्प्याने, 2 टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बघा चौकार आलाय. नशिबाची साथ इकडे बेलकडे संघाला मिळताना पाहतोय. चौकार आलाय या मोकाच्या क्षणावरती, चौकार आलाय. यस थँक्यू डीजे.
बघा नशीब भी बहादुरो का साथ देते. नशिबाचा चौकार आलाय यावेळेस बेलगडी संघासाठी. चौकार आलाय. इथून मॅच थोडीशी टर्न होताना पाहतोय. आता 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. इथून 3 मोठे फटके आणि मॅच इकडे पाहतो आपण थोडस गरम होताना पाहिल. 2 बॉल महत्वाचे असतील. या 2 बॉलवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. समीर यांच्याकडे कॅलिबर आहे, ताकद आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल समीर यांना. यावेळेस हाफ ट्रॅकर होता बघा. आता पाहिलं तर अगोदरच ओळखलं बॅटर काय करतोय. तुझा दूर त्याच्या रेंज पासून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बॉलर आपण पाहतोय रितेश यांच्याकडून चांगला लाईनवरती हा चेंडू हाताळलाय. रितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा पंचांकडे लावून अपील केली जाते आणि पंच दर्शवतायत की यस गडी गारद होतोय. विकेट डाऊन होते मिस्टर समीर. पाहतोय आपण डगआउटच्या आशाना विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर धर्मेश आढळ येतोय बॅटिंग मार्क वरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून मॅच टर्न ओव्हर करण्यासाठी यावेळेस ऑन साईडला उडण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये परंतु इथे पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये गडी गारद होतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय मिस्टर प्रमोद. चार बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असलेला आता सामना पाहिला तर बेलखेडे संघापासून खूप लांब गेलाय. यावेळेस हाफ ट्रॅक होता. याचा 1 बाउन्सचा इशारा सुद्धा पंचांनी दिलेला आहे. शेवटचा बॉल असेल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा आलेला आहे पंचांकडून. आणि यावेळेस शेवटच्या बॉलवरती दांडी गोल होते. फलंदाज होतोय बाद आणि सामना जिंकतोय तो ओमसाई स्पोर्ट्स वंगली हा संघ आणि हाडलं का आई एकविरा स्पोर्ट्स बेलखेडी 4141 हा संघ. तुम्ही आलात, चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीची हार्दिक शुभेच्छा असतील. आम्ही आमंत्रित करतो शेलार भाईंना. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर समीर यांनी यायचे. समीर बुरकुड ठरतो मॅन ऑफ द मॅच.